रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रणी निघता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी
माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी ऐशा माझ धीरे रागा आता ऐसा माझ धीरे राग आता ऐसा धीरे राग आता रणी निघता शूर न पाहे माघारी 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 ऐशा माझ धीरे रागा आता ऐसा माझ धीरे राग आता ऐसा माझ धीरे राग आता संसार हाती अंतर लोलुरी संसार हाती संसार हाती अंतर लोलुरी आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी नारायणा कवितो तुझ्या नामाचे हत्यार तुझ्या नामाचे हत्यार कवितो तुझ्या नामाचे हत्यार कवितो तुझ्या नामाचे हत्यार आजी बडी वार मिरवी बळीवार मिळावी बळीवार मिळावी संसार हाती अंतर लोलुरी सारा हाती अंतर संसार हाती अंतर लोलुरी सारा हाती अंतर आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा तुका म्हणे मज फिरता माघारी तुका म्हणे मज फिरता माघारी मज फिरता माघारी देवने पुरे तुम्ही जाणा पुढे पुढे जाणा पुढे 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 जाणा संसार हाती अंतर लोलुरी हाती अंतर लावली संसार हाती अंतर लोलुरी आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा आता करी पांडुरंगा विठोबार कुमारी विवार कुमार विठोबार कुमारी कुमार विठोबार कुमारी भगवान परमात्मा नारदजीला सांगतायत हे नारदजी यत्र मध्वमध्वायन्ति तत्र तिष्ठामि नारदा उभा तेथे ज्या धर्म मंडपामध्ये माझे भक्त माझं गायन करतात त्या पवित्र धर्म मंडपामध्ये माझ्या भक्तांचं कौतुक पाहण्याकरिता मी उभा ठाकलेलो असतो. अरे या ही धर्म मंडपात तो भगवान आपलं कौतुक पाहण्याकरिता उभा ठाकलाय. आपल्याला बघा आपण हाताने गाडी वाढवतोय, मुखाने त्याचं भजन करतोय आणि आपल्याला बघून त्या परमात्म्याला सुद्धा आपला हरी वाटावा असं वाटत असेल तर हाताने गाडी आणि मुखाने त्याचं भजन करा.
रणी निघता शूर न पाहे माघारी, रणी निघता शूर न पाहे माघारी, ऐशा मज धीरे राखा आता, संसार हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी पांडुरंगा, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी जोरा थोडा जोरा थोडा, आता कृपा करी पांडुरंगा, तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाना, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी पांडुरंगा, विठ्ठल नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, 1630 ला एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा, घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा, परश्री माते समान असा होता माझा राजा, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला, पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं, विठ्ठला कथा शूर न पाहे माघारी, ऐशा मज धीरे राखा आता, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी पांडुरंगा, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशु पांडुरंग परमात्मा, वैराग्याचे राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय, ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरिजी बाबा, वैकुंठवासी श्री संत गोविंद बाबा, माऊली बाबा, तुकाराम बाबा या विद्वत संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करतो आणि या नैमित्तिक सेवेला आरंभ करतो. विठाला 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 विठाला
निमित्तानं या भगवान भक्तराज हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आज एकत्रित आलेलो आहोत, ते निमित्त जवळ आलेल्या सर्व भाविकांना ज्ञातच आहे की आज कैलासवासी शांताबाई भाऊसाहेब जाधव या आईला जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये 2 मुलं, श्री शिवाजी भाऊसाहेब जाधव, श्री पांडुरंग भाऊसाहेब जाधव अर्थात शिवाजी भाऊ आणि पांडुरंग भाऊ, त्याचबरोबर कैलासवासी शांताबाई आईसाहेबांचे धर्मपती श्री भाऊसाहेब अण्णा जाधव, पुतणे आहेत आदरणीय श्री रवींद्र भगवान जाधव, 2 मुली आहेत सौ चंद्रकला शिवाजी पवार, सौ शशिकला सुभाष पवार, 4 मुली आहेत, सौ अलकनंदा बाबासाहेब पवार, सौ सरिता यम्मासाहेब होन, पुतणी आहेत सौ सुनीता आबासाहेब पवार, सौ अनिता रमेश पवार, सविता सुधाकर वक्ते, कविता ज्ञानेश्वर पवार आणि या कुटुंबामध्ये नातू आहे श्री अजिंक्य शिवाजी जाधव, श्री अभिजित शिवाजी जाधव, कुमारी सृष्टी रवींद्र जाधव, चिरंजीव दर्शन पांडुरंग जाधव आणि चिरंजीव कृष्णा रवींद्र जाधव आणि हा संपूर्ण जाधव परिवार। या परिवारामध्ये आज एक मातृछत्र इहलोकाची यात्रा सोडून निघून गेलेला आहे। तसं जर या परिवाराचा इतिहास पाहिला तर आदरणीय शिवाजी भाऊ असतील, पांडू भाऊ असतील, अभिजित भाऊ आहेत, आदरणीय रवी भाऊ आहेत, हे सर्व जे काही या परिवारातील या कुटुंबातील सदस्य आहेत, या सदस्यानं नेहमी साधू संतांच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे। आजही या परिवाराची श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य देवगडचे बाबाजींकडे दर गुरुवारी न चुकता नित्यानं आजही या परिवाराची वारी चालू आहे। नवे आदरणीय स्वामी प्रकाशानंद गिरी बाबा, गुरुवर्य शांती ब्रह्म देवगडचे बाबाजींचं सुद्धा या परिवारावर नितांत प्रेम आहे। म्हणजे सांगण्याचा घोषवारा एवढा, साधू संतांच्या सानिध्यामध्ये जीवन व्यतीत करणारा हा परिवार। मला वाटतंय पाठीमागं आपण आदरणीय भगवान मामांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा केली होती। त्या भागवत कथेकरिता सुद्धा या परिवारानं आदरणीय किरण भाऊ आहेत, रवी भाऊ आहेत, अभिजित भाऊ आहेत, पांडू भाऊ, शिवाजी भाऊ, या सर्वांनी तिथेही सुद्धा प्रयत्न या कथेकरिता आवर्जून केले होते आणि ती कथाही अतिशय सुंदररित्या पार पडली होती। म्हणजे साधू संतांना आपल्या परिवारात, आपल्या गावात आणण्याकरिता सुद्धा अतिशय आग्रही जीवन ज्यांचा आहे तो परिवार म्हणजे कैलासवासी शांताबाई आईसाहेबांचा हा परिवार आहे। विठाला आणि आपल्या पितृतुल्यांनी आपल्याला दिलेला आदर्श की गोरगरिबांची सेवा आपल्या जीवनामध्ये करावी। ज्याला गरज असेल त्याला गरजेकरिता वस्त्र असेल, अन्न असेल, हे सर्व आपण दिलं पाहिजे। हा मानवता धर्म या परिवारानं आजही टिकून ठेवलेला आहे। आदरणीय अभिजित भाऊंचं मेडिकल सोनईला आहे, त्यांच्या पत्नी ही डॉक्टर आहेत, परंतु तरी सुद्धा गोरगरिबा करता औषध उपचार असेल, जी काही मदत होईल ती या परिवाराकडून आवर्जून होत आहे। हा आदर्श जो मिळालेला आहे या परिवाराला, हा आदर्श आपल्या पितरांकडून, आपल्या आजोबाकडून, आपल्या वडिलांकडून मिळालेला आदर्श आहे। आणि म्हणून या परिवाराने आपल्या गेलेल्या आईचा असेल, गेलेल्या पत्नीचा असेल, गेलेल्या आजीचा असेल, हा शेवटचा सोहळा ब्राह्मणांच्या साक्षीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला आनंद याचा वाटला की या परिवारानं अर्थात रवी भाऊ, पांडू भाऊ, शिवाजी भाऊ, अभिजित भाऊ यांनी सगळ्यांनी देवगडच्या बाबाजींचा आईचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावलेला आहे महाराज, की ज्या महात्म्यानं संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलाय की बाबा हो, तुम्ही संन्यासी जरी झालात तरी सुद्धा आई वडिलाची सेवा हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि ती सेवा तुम्ही केलीच पाहिजे। हा आदर्श महाराष्ट्राला ज्यांनी घडवून दिला, दाखवून दिला, ते देवगडचे बाबाजी आहेत। म्हणून
बाबाजींच्या मातोश्रीचा सुद्धा फोटो प्रतिमा या ठिकाणी आहे. त्या मातेचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद या परिवाराला अखंड राहणार आहेत, कारण आपण देवगडची सेवा नित्यानं करत आहात. आता ही प्रवत कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली तशी महाराज लोक काय या परिवाराच्या ओळखीची कमी नाही. चंद्रकांत महाराज कायमस्वरूपी साधू संतांकडेच आहेत, पण तरी सुद्धा एखाद्या सामान्य वारकऱ्याकडे अर्थात माझ्याकडे म्हणणार नाही मी, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानकडे तुम्ही ही सेवा दिली म्हणून तुमचे खूप खूप आभार. विठाला विठाला. या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय चंद्रकांत महाराज आहेत, शशिकांत महाराज, अमोल महाराज, आदरणीय बाळासाहेब महाराज, आमचे दादा आलेले आहेत, तुम्हालाही धन्यवाद. पलीकडच्या बाजूला आमचे आदरणीय भागवत महाराज आहेत, स्वप्नील महाराज, आमचे बाळासाहेब महाराज आहेत. आपण सर्व शिरेगाव ग्रामस्थ आता हत्ती के पाव में सबके पाव आदरणीय पुंडलिकजी महाराज तुवर ते या ठिकाणी उपस्थित आहे. सबंध भजनी मंडळ आपलं उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद. मृदंगाची सेवा आदरणीय सागरजी महाराज आहेत. आपल्या गावचंच भूषण गणेश महाराज या ठिकाणी आहेत. आज माझ्या समवेत आलेले देवगड संस्थानचे एक निष्ठावान सेवक आणि त्या काळामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातून त्यावेळेला राम मंदिर होण्याच्या अगोदर बाबरी मस्जिद पाडण्याकरिता गुरुवर्य शांती ब्रह्म देवगडच्या बाबांबरोबर जो व्यक्ती होता त्या व्यक्तीचं नाव आहे लक्ष्मी नारायण महाराज जोंधळे. तेही आज आवर्जून माझ्या समोर या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद. त्यांचीही सेवा अखंड साधू संतांकडे चालू आहे. समोर बसलेले आदरणीय विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब आहेत, रमेश भाऊ आहेत, माऊली आहेत, आदरणीय भाऊसू पाटील आहेत. तुम्हालाही धन्यवाद देतो. आपल्या गावातीलच व्यक्तिमत्व आणि नेहमी धार्मिक कार्यामध्ये आवर्जून सहकार्य करणारं व्यक्तिमत्व. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया कर्ज अपनाए उसे इंसान कहते हैं. या न्यायाप्रमाणे आदरणीय पाटकर साहेब आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपल्या परिसरातील अनेक मुलांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे शिकायचं असेल तर पाटकर साहेबांकडून शिकावं. विठाला सगळे ओळखीचेच आहेत का, कारण जवळजवळ तुम्ही 8 वर्ष आहे का नाही, 8 वर्ष या ठिकाणी दिंडीमध्ये चालण्याचा योग आला त्यावेळेला, म्हणून सर्व या ठिकाणी परिचितच आहेत. म्हणून माझा नामूल्य घेतला नाही किंवा झाला नाही असं कुणी समजू नका. आपण सर्व माझ्या परिचित आहात. आमचे सावखेड्यावरनं खटणे पाटील उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आज गोड अशी या ठिकाणी चित्रीकरणाची सेवा देणारे देवगड संस्थानचे सेवेकरी आदरणीय सोमनाथ भाऊ वाखुरे, नेहमी नेवाशामध्ये मोहिनीराज मंदिर असेल, तुकाराम महाराज मंदिर असेल, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर असेल, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम असेल, देवगड संस्थान या सर्व ठिकाणी सेवा देण्याचं काम करतात, त्यांनाही धन्यवाद. आमचे आदरणीय दुसरे शूटिंग वाले दादा, काय नाव, आदरणीय शांभाऊ, तेही या ठिकाणी आवर्जून सिस्टीम करिता, साऊंड करता, त्या चित्रीकरणाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आईचा अर्थात शांताबाईंचा हा शेवटचा विधी आहे. सज्जनांनो, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, आई साहेबही जन्माला आल्या होत्या. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, इथं आलो ना की आपल्याला प्रत्येकाला एक भयानक मोठं संकट असतं की आपलं युद्धातून रक्षण कसं होईल. कारण आपण प्रत्येक वेळेला युद्धाला सामोरं जातोय. प्रत्येकाचा प्रयत्न हाच असतो की या युद्धातून, या संकटातून आपलं संरक्षण कसं होईल, आपलं रक्षण कसं होईल, याच्याकरिता प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो. महाराज, खरं म्हणजे कदाचित कुणीतरी एखादा विचारेल की महाराज, आपण प्रयत्न करतो युद्धातून आपलं रक्षण कसं होईल, आपण नेमकं कोणत्या युद्धात अडकलोय हो? तर महाराज सांगतात, बाबा, अनेक प्रकारच्या युद्धात आपण अडकलेलो आहोत. आता प्रत्येकाचं युद्ध वेगवेगळं आहे महाराज. प्रापंचिकाचं युद्ध वेगळं आहे, संन्यासाचं युद्ध वेगळं आहे, ब्रह्मचर्याचं युद्ध वेगळं आहे. प्रत्येकाला युद्धाला सामोरं जावंच लागतं महाराज. मी बोलत नाही, तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करताना सांगतात की बाबा रे, या मृत्यू लोकात जन्माला यावं
आणि इथं येऊन मुक्काम ठोकावा असा हा मृत्यूलोक अजिबात नाहीये. विठाला 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 मृत्यूलोकी कोण धरील वासना पावावया जना सवे दुःख. या मृत्यूलोकात येण्याची वासना कोण धरील बुवा? का इथं प्रत्येक क्षणाला युद्धाला सामोरं जावं लागतंय. नवे नवे एक शब्द वापरून जातो. हा मृत्यूलोक म्हणजेच एक प्रकारची युद्धभूमीच आहे बुवा. प्रत्येक भूमीचं शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक भूमीचं वर्णन आहे. वैकुंठम ही भक्तभूमी, तपोभूमी ही कैलासम, स्वर्गलोकम भोगभूमी, मृत्यूलोकम युद्धभूमी. शास्त्रकार सांगतात वैकुंठ ही भक्तभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. का? जे जे काही भक्त वरून खाली येतात ते वैकुंठातूनच येतात आणि आपलं काम झालं की परत ते वैकुंठामध्येच निघून जातात बुवा. म्हणून वैकुंठाला भक्तभूमी म्हटलेला आहे. नवे नवे भगवान परमात्मा वैकुंठामध्ये मीटिंग भरवतो आणि त्या मीटिंग मध्ये सर्व भक्तांना बोलावून घेतो आणि सांगतो की बाबा रे, या मृत्यू लोकातल्या लोकांच्या आचार विचाराची जरा पडझड झालेली दिसते. या मृत्यू लोकातली लोक जरा सैराट मार्गाने निघालेली आहेत. म्हणून भक्त मंडळींनो, तुम्ही खाली जा आणि या समाजाला अर्थात तळागाळातल्या समाजाला भक्ती मार्गाला लावण्याचं काम करा. आणि म्हणून सगळ्या भक्तांना खाली पाठवलंय महाराज. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू सुद्धा खाली जा आणि समाजाला भक्ती मार्गाला लाव. म्हणून अर्जुन सुद्धा खाली आलाय. तो म्हणजे विसोबा खेचराच्या रूपानं. पितामह भीष्माचार्यांना सांगितलं, पितामह तुम्ही सुद्धा खाली जा आणि समाजाला भक्ती मार्गाला लावा. पितामह भीष्माचार्य सुद्धा इथं आले आणि तळागाळातल्या समाजाला भक्ती मार्गाला लावलंय महाराज. पितामह भीष्माचार्य म्हणजे कोण? श्री संत सेना महाराज म्हणजे पितामह भीष्माचार्यांचा अवतार आहे. म्हणजे सगळ्या संतांना खाली पाठवलंय वैकुंठातून आणि त्या संतांनी आपलं कार्य केलं आणि परत वैकुंठात निघून गेले. म्हणून वैकुंठम ही भक्तभूमी. आता बऱ्याच वेळेला बघा, आता ही पत्रिका आहे. या आई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केलाय. परिवाराला परमार्थ शिकवला, अध्यात्म शिकवलं, सत्कार्य करायला शिकवलं. असा एखादा परिवार बाजूला ठेवा. पण बऱ्याच वेळेला आम्ही फिरतो ना, तर पत्रिका ज्या वेळेला पाहतो ना श्राद्धाची, चंद्रकांत महाराज, त्या पत्रिकेमध्ये गेलेल्या व्यक्तीच्या समोर एक शब्द लिहिलेला असतो. काय शब्द असतो? वै हा शब्द लिहिलेला असतो. या वै शब्दाचा अर्थ तुम्ही काय करता? वैकुंठवासी, बरोबर ना? पण ध्यानात ठेवा, ज्यानं आपल्या आयुष्यभर परमार्थ केलाय, या आई साहेबासारखा, शांताबाईंसारखा परमार्थ झाला, समाजाला परमार्थ शिकवला, मुलांना, नातवांना, सगळ्यांना दान धर्माचा वसा दिला, अशी एखादी आई गेली ना, त्या आईच्या शेवटी नक्की वै शब्द लावावा. वै म्हणजे वैकुंठवासी. पण राजा हो, ज्यानं आयुष्यात कधी कीर्तन ऐकली नाही, कीर्तनाकडे नेहमी पाठच फिरवलेली आहे, ज्यानं आपल्या आई वडिलांची सेवा केली नाही, साधू संतांचा कधी आदर केला नाही, साधू संतांची नेहमी निंदा केली, एखादा धर्म कार्याकरता दान धर्म करत असेल तर त्याला काहीतरी व्यत्यय आणण्याचं काम केलं, असा माणूस जर गेला ना, तर आम्ही ज्या वेळेला कीर्तनाला जातो ना, तर गावचा कुणीतरी आम्हाला एक जण सांगतो, महाराज यानं आयुष्यात कधी परमार्थ केला नाही. उलट साधू संत आले तर त्या साधू संतांची निंदा केली, साधू संतांना नावं ठेवली, यानं परमार्थ नाही केला. आणि जेव्हा आम्हाला असं लोक सांगतात ना, आणि मग आम्ही कीर्तनाला उभं राहतो ना, आणि ती पत्रिका आमच्या हातात येते ना, त्यावेळेला त्या पत्रिकेत त्याच्या नावाच्या समोर शब्द लिहिलेला असतो. काय? वै हा शब्द लिहिलेला असतो. मग सांगू तुम्हाला, जर त्यानं आयुष्यभर कधी परमार्थ केला नसेल, आई वडिलांची सेवा नसेल, आणि त्याच्या पत्रिकेत जेव्हा वै हा शब्द दिसतो ना पाटकर साहेब, त्यावेळेला आम्ही त्या वै शब्दाचा अर्थ वैकुंठवासी असा करत नाही. मग वै म्हणजे वैफल्यग्रस्त. विठाला विठाला वैफल्यानं ग्रस्त झाला आणि मग मेला, त्यालाही वै म्हणायचं. आता हे ज्यानं त्यानं ठरवायचं
आपण गेल्यावर आपल्या पत्रिकेत हा वही कोणत्या अर्थाचा पाहिजे म्हणून जरा सरळ वागण्याचा प्रयत्न करा. सरळ हा माणसाचं हे सरळ मॉडेल तुम्हाला भेटलंय ना, मग सरळ वागा. जर का आडवा वागला तर देव त्याला पुढचा जन्म आडवा देतो. अख्ख्या गावात भुकत बसतो, भुआ 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 भुआ. बऱ्याच वेळेला मी नेहमी म्हणत असतो, लोक म्हणतात मांजर आडवी गेली आमचं काम होणार. पण मी सांगतो तुम्हाला या नारदाच्या गादीवरून, मांजर आडवी जाऊ द्या 100% तुमचं काम होणार, पण माणूस आडवा जाऊ नये बघा. मांजरापेक्षा हे बोके बेकार आहे. आणि 4-2 गावात 2-4 असतातच. यांनी का सप्त्यात आडवा पाय घातला का गावचा सप्ता बंद. विठाला विठाला एवढाच मांडायचा आहे. वैकुंठ ही भक्तभूमी आहे. भक्त वैकुंठातून येतात. स्वर्गलोकम भोगभूमी. स्वर्गभूमी ही भोगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. स्वर्गामध्ये तिलोत्तमा राहते. भागवत महाराज, तिलोत्तमा वेगळी आणि आपलं डांबरी मेन कापड वेगळं. तिलोत्तमा म्हणजे जिच्या अंगावर एक तिल आहे ना, ती सुद्धा माऊली शोभायमान दिसते, ती तिलोत्तमा. म्हणून भोगभूमी म्हटलंय स्वर्गाला. नंतर सांगितलेलं आहे मृत्यूलोकम युद्धभूमी. मृत्यूलोकाचं वर्णन करताना शेवट काय म्हटलंय? युद्धभूमी. या भूमीला जो येणार त्या प्रत्येकाला युद्ध करावंच लागणार. बा इथं आला आणि युद्धाला सामोरं गेला नाही असा मृत्यू लोकामध्ये जीवच नाही. विठाला विठाला तुम्ही म्हणाल कुणा कुणाला युद्ध करावं लागतं? ऐका, या मृत्यू लोकात देव जरी आला ना, देवाला सुद्धा युद्धाला सामोरं जावं लागतं. अहो आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. प्रभू रामचंद्राला अयोध्येमध्ये माझं स्थान आहे, माझी जन्मभूमी आहे, हे सिद्ध करण्यासाठी 495 वर्ष युद्ध करावं लागलंय. देवाला इथं युद्ध करावं लागतं, तर तुमचं आमचं काय घेऊन बसलात? देवाला युद्ध आहे. अहो शास्त्रात 3 युद्ध प्रसिद्ध आहे बरं माऊली. 3 युद्ध शास्त्राने सांगितलेले आहे. त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्युलोके विशेषतः देवयुद्धम जीवयुद्धम साधक युद्धम प्रसिद्धम. 3 युद्ध आहे. एक आहे देवयुद्ध, दुसरं आहे जीवयुद्ध आणि तिसरं आहे साधक युद्ध. आता देवाचं युद्ध कुणाशी, जीवाचं युद्ध कुणाशी आणि साधकाचं युद्ध कुणाशी? तर ऐका, देवाचं युद्ध दैत्यांबरोबर, जीवाचं युद्ध स्वकीयाशी किंवा परकीयाशी आणि साधकाचं युद्ध संसाराशी. विठाला देवाला युद्ध करावं लागतं. आता तुम्ही बरेच जण म्हणताल महाराज तुम्ही नेमकं कोणत्या देवाचं सांगताय? नवर देवाचं? नाही नाही, त्याचं तर रोजच युद्ध चालू आहे, ते सांगायला मी इकडे आलोच नाही तुम्हाला. पण इथं 2 देवाचं वर्णन मी सांगेल तुम्हाला. एक आहे रामचंद्र आणि दुसरे आहेत कृष्णचंद्र. रामचंद्राला युद्ध करावं लागलं दैत्य रावणा बरोबर. आपल्याला प्रमाण माहिती आहे. समरांगणा आला रामे रावण देखिला. रामप्रभू युद्धाला गेले ना, 18 पद्म वानर सेना घेऊन गेले होते. किती? पद्म ही संख्या आहे. इथं तुमच्यामध्ये जर कोणी शिक्षक असेल ना, शिक्षक, तर त्यांना विचारा एकावर किती शून्य दिल्यावर एक पद्म होतो. पद्म ही संख्या आहे. मी संख्या सांगतो, तुम्ही शून्य मोजायचं काम करा, काय अडचण आहे? शून्य मोजा तुम्ही. ऐका, एकाला शून्य नसतो. पुढे ऐका. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंख, दशशंख आणि मग पद्म. किती झाले विठ्ठल महाराज? 17 झाले. 17 तुम्ही एकाला धरला वाटतंय का नाही? ऐका ऐका ऐका, 17 शून्य एकावर दिले, एक पद्म होतो महाराज. असे 18 पद्म वानर रामप्रभूकडे होती. पाटकर साहेब, मला एकानं प्रश्न विचारला, का हो देवानं युद्धाचा मान वानरांनाच कशाला दिला, मानवांना का दिला नाही? युद्धाचा मान देवाने मानवांना द्यायला पाहिजे होता. त्याला म्हटलं बाबा त्याचे 2-3 कारण आहेत. ऐक, युद्धाचा मान देवाने तुम्हाला न देता वानरांना का दिलाय? त्याचं पहिलं कारण आहे
जिथं युद्धाला चालले होते ना ती लंका सोन्याची होती. नाही कळलं तुम्हाला? जर युद्धाचा मान तुम्हाला दिला असता ना तर तुम्ही युद्ध बाजूलात आधी खिशेत भरायचा कार्यक्रम लावला असता. म्हणून युद्धाचा मान तुम्हाला नाही दिला महाराज. ही भाषा जगन्नाथ अण्णांची त्यावेळेला असायची बरं. पंत जगन्नाथ अण्णा म्हणजे अण्णा होऊन गेले महाराज. त्यांचं नाव घेताना सुद्धा आचार्य, काव्यतीर्थ, वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार असंच घ्यायचं महाराज. फार विद्वान माणूस होऊन गेले महाराज. जुन्या काळात हे माईक लावायचे, 2 माईक लावायचे. किती माईक बाळासाहेब? कीर्तन करायला 2 माईक असायचे. अण्णा कीर्तनाला गेले पहिल्या माईकला असं केलं, तो वाजला म्हणजे हा माईक चालू आहे. आणि दुसऱ्या माईकला असं केलं, तो वाजलाच नाही, म्हटले हा माईक चालू आहे. विठाला विठाला हे कळलं तर पहा, नाही तर सोडून द्या. काही काही लोक अण्णांकडे गेली, अण्णा कारखाना बंद पडला. अण्णा म्हटले मग डायरेक्टर चालू असतील. विठाला विठाला डोंगरे भाऊसाहेब आपल्याकडे पंक्ती वाचतात ना कीर्तन झाल्यावर. ते पंक्ती वाचल्यानं आमटी भाकरी होती. पलीकडच्या माणसाकडे लिंबू होता आमटीत पिळायला. अण्णांनी पाहिलं आणि त्याला म्हटले फेक. त्यानं लिंबू फेकलं, ते रस्त्यातच पडलं मध्ये. अण्णा हुशार होते, लगेच काव्य तयार केलं. लिंबू रस्त्यात पडलंय पण रस्त्यात नाही. नाही कळलं ना? हे कळायला फार कीर्तन ऐकावे लागतात. काय म्हटले अण्णा? लिंबू रस्त्यात पडलंय पण रस्त्यात नाही. विठाला कीर्तनात लक्षार्थ, वाच्यार्थ विचार करून ऐका, ध्यानात ठेवा. कीर्तन कळून जातं. मला मुद्दा सांगायचा आहे. रामप्रभूने युद्धाचा मान वानरांना दिला, लंका सोन्याची होती म्हणून. दुसरी गोष्ट, जर युद्धाचा मान देवाने वानरांना न देता तुम्हाला दिला असता तर मग 18 पद्म लोकांच्या जेवणाची व्यवस्था काय? पण वानरांना मान दिल्यामुळे राणी चिया पाला खायरा, जंगलातला पाला खाऊन वानरांनी युद्ध केलं. म्हणून देवानं युद्धाचा मान आपल्याला न देता वानरांना दिलाय. आणि तिसरं कारण, आता 2 ध्यानातून गेले तरी जाऊ द्या, तिसरं ध्यानात ठेवा. युद्धाचा मान देवाने वानरांनाच का दिला, तुम्हाला का दिला नाही? तर देवाला सुद्धा तुम्हाला दाखवून द्यायचं होतं तुमच्यापेक्षा माकडं सुद्धा चांगले काम करू शकतात. विठाला ऐका, रामप्रभू युद्धाला गेले. आपली संस्कृती त्याग प्रधान संस्कृती आहे. पहिल्यांदा रामप्रभूने प्रस्ताव टाकला रावणाच्या समोर. रावणा, तुझे अंगलग वधिले सर्व होई शरणागत किंवा युद्धाशी सादर. हे रावणा, तू जेवढे दैत्य पाठवलेत तेवढे मी यमसदनी पाठवलेत. आता तुझ्याकडे 2च पर्याय आहेत, एक तर शरण नाहीतर मग मरण. खरं सांगू तुम्हाला, शरण आला तर मग तो रावणच कसला देवा. शरण आला तर तो रावणच कसला हो. त्रेतायुगात रावण रामाला शरण आला. तुम्ही हे नीट ऐकताय ना? त्रेतायुगात रावण रामाला शरण आला नाही. मग त्या त्रेतायुगातल्या रावणाचा आदर्श सध्या कलियुगातल्या बऱ्याच रावणांनी चालू ठेवलाय. 70, 80 वर्षाचे झाले पण अजून ते रामाला शरण आले नाही. मग या रावणांना माझा संदेश आहे, जसा तुम्ही त्रेतायुगातल्या रावणाचा आदर्श घेतला ना तसा त्या रावणाचा परिणाम सुद्धा ध्यानात ठेवा. केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा Oh
आत्ताच्या रावणांनी त्या रावणाचा आदर्श घेतलाय ना, मग त्यांनी परिणाम सुद्धा ध्यानात ठेवा. केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध, लंका राज्य विभीषणा. राम प्रभूने रावणाचा वध केलाय महाराज. मला याच्यातून तुम्हाला एक गोड सिद्धांत सांगायचा आहे. अगोदर कृष्णचंद्राला सुद्धा युद्ध करावं लागलं दैत्य कंसाबरोबर. म्हणजे राम प्रभूला युद्ध करावं लागलं, कृष्णचंद्रालाही युद्ध करावं लागलं. आता ऐका याच्यातला सिद्धांत ऐका. राम प्रभूने रावण मारला, लंका जिंकली, पण लंका उपभोगली नाही, ती विभीषणाला दिली. आणि कृष्णचंद्रांनी सुद्धा मथुरा जिंकली, पण मथुरा उपभोगली नाही, ती उग्रसेनाला दिली. का? आपली त्याग प्रधान संस्कृती आहे आणि आपलं ब्रीद वाक्य आहे, त्यागाश्चान्ति रणंतरम. त्यागाश्चान्ति रणंतरम, त्याग प्रधान. अहो पाठीमाग 10 वर्षापूर्वी एक महाराष्ट्राचा जाणता नेता नीट बोलता येत नाही, आणि तो म्हटला होता, रामायण महाभारताची या भारताला काय गरज आहे. मूर्खा, तुला काय माहिती? अरे रामायण महाभारत त्याग शिकवणारे ग्रंथ आहेत, म्हणून ध्यानात ठेवा, रामायण महाभारताची या भारताला नितांत गरज आहे, नितांत गरज आहे महाराज. आणि हे रामायण महाभारताला मानत नाही, राम मंदिराला मानत नाही, आणि आता तर साधू संतांनाही नास्तिक म्हणायला लागले. मग याचा अर्थ असा आहे, आता यांचं कोणतं बिलावळ आहे ते तपासण्याची शक्यता करावी लागेल. विठाला विठाला. काय झालं? एकाला मी विचारलो, हे तुझे वडील आहेत ना? तो म्हटलं आपण नाही मान्य करत. म्हटलं बापाला? म्हणे हो. म्हटलं का? तो म्हणे महाराज, माझ्या रक्तगटाशी यांचा रक्तगट जुळत नाही, म्हणून मी त्यांना वडील मान्य करत नाही. मी म्हटलं बापरे, तुझ्या रक्तगटाशी यांचा रक्तगट जुळत नाही, म्हणून जर तू त्यांना वडील मान्य करत नसेल, तर मग इथं शिरेगाव मध्ये ज्यांचा रक्तगट तुझ्या रक्तगटाशी जुळतोय ते सगळे. आता तेवढं तर तुम्ही म्हणा नका, सगळं मलाच म्हणायला लावता. जमल का असं? नाही ना हो. अहो मुलगा दिसतोय ना, शास्त्र सांगतंय बाप नाही दिसला तरी मुलाला पाहून बाप हा मानावाच लागतोय महाराज. अरे हे चित्र विचित्र जगत दिसतंय ना, मग हे जगत निर्माण करणारा देव नाही दिसला तरी सुद्धा या जगताला पाहून देव हा मानावाच लागतो. हे मी बोलत नाही, महाराज सांगताय, जेने हे विश्व निर्मिले भगवंतानं निर्माण केलं हे तर मानलं पाहिजे ना हो. मग आज हे जर साधू संताला मानायला तयार नाही तर कदाचित हे उद्या असंही म्हणू शकतील ना हो, ही माझी आई कशी, हा माझा बाप कसा. म्हणून साधू संतांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. गुरुवर्य, देवगडचे बाबाजी आम्ही 5-6 दिवस रोज तिथं कीर्तनाला असायचो आई गेल्यानंतर. आमच्याच एका सहकार्यानं बाबांना विचारलं, बाबा एवढा बोलताय तो माणूस, तुम्ही काय प्रतिक्रिया का देत नाही? तर बाबांचं एकच वाक्य होतं, त्याला काय बोलायचं ते बोलू द्या, त्याला काही एक शब्द बोलायचं नाही. आपण आपलं परमार्थिक कार्य चालू ठेवायचं. त्याच्याकडे बघत बसलो तर आपलं कार्य इकडे थांबून जाईल, म्हणून आपल्या कार्याकडे आपण पाहत राहायचं. एक शब्दही बाबांच्या मुखातून निघाला नाही महाराज, याला म्हणायचा साधू. विठाला विठाला. शशिकांत महाराज, भगवान शंकर कैलासात बसलेले आहेत, पार्वती माता शेजारी बसली. फार संसार गोड चाललाय. हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे म्हणून सांगतोय, फार गोड संसार चाललाय हो. यांच्या संसारात कुठं भांडणच नाही. आणि नियम आहे, देवळात घंटा आणि संसारात तंटा नसेल तर तो संसारच नाही बा. मग यांच्या संसारात भांडण नाही ना, आपण कुठं तरी भांडण लावावं.
हे तुमचंच सांगतोय आम्ही, आमचं काही नाही. हा, मग यांच्यात भांडण नाही ना, मग आपण कुठं तरी भांडण लावावं. मग हे भांडण लावण्याचं स्वतंत्र खाते वाटप झालेलं आहे विठ्ठल महाराज. कोणाकडं? स्वतंत्र खाते वाटप नारद महाराजांकडं. मग नारदजी महाराज म्हणते एकटे दोघं बसलेत, मग आपण काहीतरी भांडण लावावं. नारदजी महाराज गेले आणि पार्वतीला बाजूला बोलावलं. आता तुम्हाला निवृत्ती बाबा वक्ते पंढरपूर निवासी फार कडक महात्मा होऊन गेले. त्यांच्या भाषेत सांगतो, माझं नाही त्यांचं आहे बरं. हे निवृत्ती बाबा म्हणायचे, नारद महाराजांनी पार्वतीला बाजूला बोलावलं आणि पार्वतीला म्हणतात, अगं पारे, तुला कळत का त्याच्या डोक्यात काय आहे? पार्वती म्हणे, काय असं एखादी लीक? लीक लीक नाही, मोठी ऊ बसलीये. कोण? गंगी. गंगी काय प्रकरण आहे म्हणे, जाऊन बघ. पार्वती मातेला वावाच गेली महाराज. लगेच भगवान शंकराला म्हणे, जटा सोडा. अगं झालं काय? सोडा म्हणते ना, विंचरायच्यात मला. आता ना इलाज झाला, भगवान शंकरजीने जटा सोडली आणि जटा सोडल्या बरोबर जटेतून गंगाच बाहेर आली बा. आणि काय पार्वतीनं सवतीला पाहिल्यावर मग मात्र पारा चढला हो. हा, मी असताना तू आलीच कशी? या शिरेगाव मध्ये मी असताना तू आलाच कसा? असं पार्वती गंगाबाईला म्हटली महाराज. आणि मग महाराज हे दोघीत भांडण सुरू झालं. हे माझं नाही भांडण बरं, हे नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. गंगा गौरी भली भांडवी, गंगा गौरी भली भांडवी, संघासी धाडी लेवनारे, संघासी धाडी लेवनारे, खेळ परिचयन सापडे, खेळ परिचयन सापडे, तो एक खेळिया शहाणारे, तो एक खेळिया शहाणारे, नामदेव महाराजांनी वर्णन केलं. नामदेव महाराजांची भाषा एक अजब गजब आहे महाराज. ब्रह्मदेवाला काय म्हणतात माहितीये? चौतोंड्याचा पोर एक नार्या भला. चौतोंड्या म्हणजे कोण? ब्रह्मदेव. आणि नार्या भला म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचा मुलगा नारद महाराज. ब्रह्मदेवाला 10 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. कोणती? आत्री, मरीची, अंगिरा, पुलह, पुलस्य, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष. 10वे आहेत नारद आणि 11वी सरस्वती आहे. मग नारदाला म्हटलंय महाराज, चौतोंड्याचा पोर एक नार्या भला. ही भाषा आहे. मी का बोललो? जीवाचं स्वकीय अशी भांडण आहे महाराज. जीवाचं स्वकीय अशी भांडण. जीवाला स्वकीयाबरोबर युद्ध करावं लागतं. आणखी ऐका, मला सांगा, मुधोळचे घोरपडे कोण होते हो? मनांना हिंदूच होते ना. मुधोळचे घोरपडे हिंदूच होते. जावळीचे मोरे कोण होते? हिंदूच होते. आणि यांनी भांडण कोणाबरोबर केलं? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. आपलेच माणसं आपल्याशीच भांडायला लागले ना, तेव्हा कुठंतरी दगा फटका होत असतो, ध्यानात ठेवा. नाहीतर खरं सांगू तुम्हाला, अरे त्या काळी जर 18 पगड जाती एकत्र आल्या ना, आणि सध्या तेच होतंय, तुम्हाला कळतंय. गावागावात हनुमान चालीसा सुरू झाली. गावागावामध्ये भगवे झेंडे लागायला लागले. गावागावामध्ये हिंदू संमेलन सुरू झाली. तरुण एकत्रित यायला लागला. आणि हे सर्व जेव्हा एकत्रित यायला लागले ना, गावागावातला तरुण जेव्हा एकत्र आला, संघ शक्ती कलियुगे हा नियम जेव्हा गावागावात सुरू झाला ना, तेव्हा या लोकांना थंडी ताप यायला लागलाय. आणि म्हणून आता साधू संतांच्या मुळावर उठायला लागलेत. विठाला विठाला आपल्या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार, एक पारमार्थिक व्यक्तिमत्व, ज्यांच्या आई वडिलांपासून, आजोबा पंजोबापासून नेवासा तालुक्यामध्ये परमार्थ रुजवत आलेले आहेत. आणि एक गोड व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात, धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व. कालही जो काही नेवाशामध्ये
निषेध मोर्चा आम्ही केला, सर्व महाराज मंडळींनी एकत्र येऊन, त्यावेळेला सुद्धा आमदार साहेब उपस्थित होते. आजही या परिवारामध्ये आदरणीय या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंघे साहेब ते उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. पुढे आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना जायचं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपला सहभाग असतो. आज याही कार्यक्रमाकरिता आपण आदरांजली देण्याकरिता आलात. या परिवाराच्या वतीनं आपलेही खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जेव्हा हे सगळे तरुण एकत्र यायला लागले ना, आज यांना थरकाप सुटलाय. आणि त्यावेळेला चंद्रकांत महाराज, आणखी सांगतो तुम्हाला, औरंगजेब जो होता ना, त्याच्याकडे एवढं सैन्य होतं, पण एवढं सैन्य असून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपवण्याकरिता त्याने स्वतःच्या आयुष्यातले 36 वर्ष घालवले. किती? 36 वर्ष. का? तिकडं त्याला इराण, अफगाण हे सगळं होतं, पण इकडंच का? त्याचं कारण त्याने स्वतः सांगितलंय. तो औरंगजेब सांगतोय की माझाच एक सेनापती सरदार, त्याचं नाव होतं छत्रसाल बुंदेला. हा बुंदेलखंडातला मध्य प्रदेशातला होता, पण तो औरंगजेबाकडनं फुटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. महाराज, मला तुमच्याकडे चाकरीला घ्या. महाराजांनी सांगितलं, बाबा रे, माझ्याकडे चाकरीला राहू नकोस, एक काम कर, तुला एक मंत्र देतो, फक्त त्या मंत्राचा अवलंब तुझ्या प्रांतामध्ये जाऊन कर. का? महाराजांनी असा मंत्र दिला त्या छत्रसाल बुंदेलाला. त्याला सांगितलं, बाबा ऐक, अरे हे जे स्वराज्य आहे ना, हे कुण्या राजाचं नाहीये, कुणा सम्राटाचं नाहीये, तर हे स्वराज्य रयतेचं राज्य आहे. इथं राजा रयता आहे. मग एक काम कर, तुझ्या मध्य प्रदेशात बुंदेलखंडात जा आणि तिथं जाऊन रयतेचं राज्य स्थापन कर. लोक तुझी देवासारखी पूजा करतील. आणि त्या छत्रसाल बुंदेलाने मध्य प्रदेशामध्ये जाऊन जेव्हा रयतेचं राज्य स्थापन केलं ना, तर लोक त्या छत्रसाल बुंदेलाची पूजा करायला लागले. आणि हे जेव्हा औरंगजेबाला कळालं ना, औरंगजेब विचार करतो, अरे एक मंत्र राजांनी त्या छत्रसाल बुंदेलाला दिला तर रयतेचं राज्य स्थापन झालं. हाच मंत्र, याचा अवलंब जर संबंध भारतामध्ये झाला ना, तर माझं दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची ताकद या रयतेमध्ये राहील. म्हणून हे घडू नये याच्याकरता अगोदर मला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपावं लागेल. म्हणून त्याने आयुष्यातले 36 वर्ष घालवली. महाराज, तेच झालंय आता पुनरावृत्ती. काय झालंय हो, सगळे संघटित व्हायला लागले, धर्म कार्यासाठी पुढे यायला लागले ना, यांना थरकाप सुटला हो. यदा कदाचित हे जर हा मंत्र सगळीकडे अवलंबायला सुरुवात झाली, तर यदा कदाचित आपलं कायमचं जाण्याची शक्यता आहे, सगळं वाटुळं होईल. हा थरकाप त्यांना सुटलाय. म्हणून कुठं तरी साधू संतांच्या वारकरी संप्रदायाच्या मुळावर उठलेत. विठाला विठाला म्हणून ध्यानात ठेवा, त्यावेळेला मुधोळचे घोरपडे विरोधात गेले आपलेच माणसं. त्यावेळेला जर हे 18 पगड जाती एकत्र नांदल्या असत्या ना, तर काय टाप होती व कुणाची. पण आपल्या 18 पगड जाती एकत्र नांदल्या नाही ना, म्हणून महाराजावर अनेक संकट आली. महाराज, नाही तर ध्यानात ठेवा, त्यावेळेला जर 18 पगड जाती एकत्र राहिल्या असत्या, तर काय टाप होती व या तुर्कांची, या खैबर खिंडीच्या अलीकडे यायची. पण आपण एकत्र राहिलो नाही ना, त्याचा परिणाम या तुर्कांचे लोंढे आपल्यावर आले आणि त्याचा परिणाम आपण आजही भोगतोय. विठाला विठाला याला म्हणायचं जीवाचं स्वकीयाशी युद्ध, आपल्याच माणसाशी युद्ध. जीवाचं परकीयाशी युद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना निजामशाही बरोबर भांडावं लागलं, आदिलशाही, मुघलशाही, इंग्रजाबरोबर भांडावं लागलं. हे जीवाचं परकीयाशी युद्ध आहे. महाराज, जीव युद्ध सांगितलं तुम्हाला, देवाचं युद्ध सांगितलं, आता साधकाचं युद्ध आहे. का अगदी वेळेमध्ये 15 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. 11:15 म्हणजे 11:15, पुढं अजिबात जायचं नाही आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग तुम्हाला सांगितला. आता ऐका साधकाचं युद्ध. महाराज, साधकाचं युद्ध कसं आहे? साधकाचं युद्ध समाजाशी आहे. तुम्ही म्हणाल महाराज, समाजानं साधकाचं काय घोडं मारलंय? माझा दावा आहे, समाजच साधकाचं घोडं मारतो. समाजच मारतो महाराज. का? समाज साधकाच्या परमार्थाला हसतो. महाराज,
हे माझं प्रमाण नाही, महाराज सांगतात. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य मन आणि जन आणि मन, अंतर्बाह्य मन जन अंतर्बाह्य आणि जन आणि जन. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. साधकाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं महाराज. कुणाबरोबर युद्ध आहे? शब्द फार गोड आहे. अंतर्बाह्य जग आणि मन. आता ऐका, बाहेरचं युद्ध जगाशी आहे आणि आतलं युद्ध मनाशी आहे. या मनरूपी पटाच्या आधारानं बरेच विकार दडलेले असतात आणि साधकाचं त्याच्याबरोबर युद्ध असतं आणि जगाबरोबर युद्ध असतं महाराज. कसं? जग साधकाची निंदा करतं महाराज. काय निंदा करतं? तुका म्हणे हासे जन, नाही कानत येठाई. लोक साधकाच्या परमार्थाला हसत येत महाराज. एखादा वारकऱ्याचा पोरगा जर पावल्या खेळायला लागला ना तर लोक म्हणतात, अरे अरे बघा बघा गणप्याचं पोरग कसं नाचत आहे. म्हणजे एखादा वारकऱ्याचा पोरग नाचलं तर तुमच्या पोटात गोळा उठतो आणि तुम्ही डीजे पुढे नाचत होता वा. तुम्हाला नाचता तरी येत रे, तुमच्यापेक्षा म्हशी बऱ्या उदाळा त्या, म्हशी बऱ्या चांगला भोगा करत्या. पण वारकऱ्याचा पोरगा नाचायला लागला की लोक त्याला नावं ठेवणार. पण तो सुद्धा परमार्थिक असतो महाराज. तो सुद्धा सांगतो, तुका म्हणे हासे जन, नाही कानत येठाई. कधी कधी लोक निंदा करतात साधकाची, निंदा करतात. हे माझं नाही, ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. ज्ञानोबरा बोलतात माऊली, काय बोलतात? म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशात. ज्ञानोबरा सांगतात, जसा तो पतंग नावाचा किडा दिव्यावर झेप घेतो ना, तसं काही काही लोक साधकावर झेप घेतात, आक्षेप घेतात आणि साधकाची निंदा करतात महाराज. पण साधक सुद्धा सांगतो, काय निंदा करायची करा. लोक बघा, तुम्ही वारीला जर एखादा निघला ना, लोक म्हणते, अहो तुमच्या गावचे ते वारकरी महिन्याला वारीला जातात, अहो त्याला खायला मिळत नाही म्हणून पंढरपूरला जातो. लोक म्हणतात. आपण म्हटलं नामजप करतात ते वारकरी, अहो त्याला रिकाम टेकडाय, काम नाही त्याला. आणि तुमचं काय काम आहे? आमचं गावात बांधणं लावायचं पवित्र काम माझ्याकडंच दिलंय. धन्य माता पिता दयाची महाराज. पण साधकाचं तसं नाही. काही करा, निंदा करा, काही करा, तुम्ही आम्हाला काही घेणं नाही. अहो जाती कुळाची बंधनं टाकतात महाराज लोक. पण साधक सुद्धा सांगतो, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणून. मग महाराज साधकाला युद्ध करावं लागतं. तर मग ज्या वेळेला भयानक युद्ध करण्याची वेळ येईल, अनेक विकार साधकावर झडप घालून येतील, अशा वेळेला साधकानं काय करावं? महाराज सांगतात, साधकानं एक तर आत्मरक्षण करावं किंवा एक तर कुणाचं तरी सहकार्य घ्यावं. मग कुणाचं सहकार्य घ्यावं? देवाचं घ्या किंवा संतांचं घ्या. तुकोबराय म्हणतात, आमच्याही जीवनात तो प्रसंग आला, आम्ही सुद्धा सहकार्य घेतलं देवाचं. देवाला सांगितलं, देवा अरे हे विकार आतमधून मला त्रास देत आहेत, बाहेरून हे जग त्रास देतय. लोकांनी गाढवावरनं धिंड काढली व तुकोबरायांची. आणि हे जेव्हा तुकाराम महाराजांच्या बायकोला कळालं ना, तर पदर कमरेला खवला आणि गावाला शिव्या देतच आली महाराज. तुकाराम महाराजाची बायको. तुकाराम महाराज बायकोला म्हणतात, हे आवले, अगं कशाला गावाला शिव्या देतेस? बघ एवढा समाज आपल्या लग्नात तरी आला होता का? काय तुकोबरांची महाराज भाषा आहे. हा, बाह्य संसार सुद्धा त्रास देत होता, अंतसंस्कार विकार. मग त्यावेळेला तुकोबराय देवाचं सहकार्य घेतात आणि देवाला सांगतात, देवा जसा एखादा योद्धा रणांगणामध्ये उडी टाकतो ना देवा, आणि ज्या वेळेला त्याला समोरून अनेक शत्रू येतात, त्यावेळेला आता काय करावं देवा त्याने? पण तो धीरपूर्वक उडी टाकतो आणि सांगतो, मेलोच तर अमर होईल आणि माघारी आलो तर विजयाची पताका घेऊन माघारी येईल, म्हणून असा धीरपूर्वक उडी टाकतो ना. मग देवा आता मी सुद्धा उडी टाकली या संसाराच्या युद्धात, पण देवा आता मला या युद्धातून रक्षण करण्याकरिता तू मला धीर दे देवा. म्हणून अशी धीराची मागणी धीरपूर्वक तुकोबराय देवाकडे करतायत. अभंगाच्या पहिल्या निगता शूर न फिरे माघारी, रणी निगता शूर
म्हणतात देवा मला धीर दे, या संसार रूपी युद्धामध्ये मी अडकलोय देवा, मला धीरपूर्वक माझं रक्षण कर देवा. आणि देव रक्षण करतो बर का. अनेकांचं रक्षण केलंय देवानं, अनेकांचं रक्षण केलं महाराज. धीर देतो देव. कुठं धीर देतो ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज लोहगावला कीर्तनाला गेले. देवानं धीर बघा कसा दिला, या गोड उदाहरण आहे. तुकाराम महाराज लोहगावला कीर्तनाला गेलेत आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात किशोर भाऊ समोर महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज बसले. तुकाराम महाराजांनी कर्मपर विषय निवडला आणि सांगितलं, राजे आमच्या कुळीचा कुलधर्म आहे पांडुरंगाची सेवा, आम्ही आमच्या कुळीचा कुलधर्म सांभाळतो. राजे तुमच्या कुळीचा कुलधर्म आहे या मातृभूमीची सेवा, तुम्ही मातृभूमीचं रक्षण करा. राजे म्हणतात देवा, अहो तुकाराम महाराजांना म्हणतात महाराज अहो पण माझ्या मोक्षाचं काय. तुकाराम महाराज सांगतात, राजे तुका म्हणे कुलधर्म दावी देव, कुलधर्माचा आचार विचार जर पाळला तर तोच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातो. मग राजे तुमच्या कुलधर्माचा आचार पाळा. महाराज काय राजांना कीर्तन पटलं. राजांनी सांगितलं बस आता कीर्तनातून उठायचंच नाही. आणि बघा राजे कीर्तनात बसले. ही बातमी वार्यासारखी चाकणच्या सुभेदाराला कळाली आणि चाकणच्या सुभेदारानं 2 सहस्र पठाण चाकणहून अविंध्यापुरीत पाठविले. 2000 पठाण छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी चाकणवरून लोहगावला आले. आणि ज्या वेळेला 2000 मशाली दिसल्या, मोरोपंत पिंगळे बाहेर उभे होते. धावत पळत आतमध्ये गेले. राजे उठा, राजे पळा, मरण येतंय राजे. काय झालं. 2000 पठाण, एका हातात तलवारी आहे, एका हातात मशाल आहे. राजे पळा. पण राजांनी सांगितलं, मोरोपंत ऐका, आजी पर्व काळ सुदीन सन्निध बैसले वैष्णव जन, येथे कीर्तनात जरी आले मरण तरी धन्य भाग्य पै माझे. मला कीर्तनात जरी मरण आलं ना तरी चालेल, पण मी कीर्तनातून उठणार नाही. का. मला प्रमाण माहिती आहे. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तन रंग सोडू नये. का. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. राजे उठले नाही हो. ऐका ऐका. आणि महाराज तुकाराम महाराजांना कळालं राजे आता उठणार नाही. तुकाराम महाराजांनी देवाला ठणकायला सुरुवात केली. ए देवा, अरे आयुष्य तुझ्यासाठी खर्ची केलं आणि आमच्या कीर्तनात परचक्र आणतो. देवा तुला माहिती आहे, अरे परचक्र कोठे हरिदासाची या वासे, न देके तद्देशी राहतिया. ऐक देवा, तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले. माझं जिन तू हीन केलंय देवा. अरे आयुष्य तुझ्यासाठी खर्ची केलं आणि आमच्या कीर्तनात संकट आणतो. पण ऐक देवा, माझा सुद्धा बाणा आहे, देह जावो, मी कीर्तन बंद करणार नाही देवा. अहो देवच घाबरला हो. अहो तुकाराम महाराजाच्या समोर देवच प्रगट झाला. महाराज ऐका, ऐकोनी करुणा वचन प्रत्यक्ष प्रगटले जगत जीवन, देवोनी तुकयासी आलिंगन म्हणे तुआ कीर्तन करावे. तुकाराम महाराज कीर्तन बंद करू नका, कीर्तन चालू ठेवा. म्हणे अहो बाहेर 2000 पठाण आले, तुम्ही काळजी करू नका, या पठाणांना शांपोलवारी संपवतो म्हणे मी. आणि देवानं महाराज आयडिया केली हो. अशी आपली वैष्णवी माया पसरवली, देवाची माया वैष्णवी माया अशी पसरवली ना की कीर्तनात बसलेला प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजच दिसायला लागला. सगळे शिवाजी महाराज. ते 2000 पठाण आले. एक जण ओरडला, जाओ उसका फिर शिवा को लेके आओ. तसा एक पठाण आतमध्ये गेला. पाहिलं तो अरे सब शिवाजी, इसे पकाडे तो ये शिवाजी, उसे पकाडे तो वो शिवाजी, किस किस को पकाडे. बरं व्हायचं काय माहितीये का. पण शिवाजी म्हणून एखाद्याला पकडायचा आणि पकडून बाहेर नेला. मशालीच्या उजेडात पाहिला का तो निघायचा अहमद. अरे अहमद तू कब आया. तो म्हणे अरे मोहम्मद मैं पहले से वहा था. म्हणे अरे हा तर अहमद भाईच निघला, दे सोडून. परत आतमध्ये गेला. ओ देखो शिवाजी पकडो. शिवाजी म्हणून पकडला आणि बाहेर आणला. मशालीच्या उजेडात पाहिला तर तो निघला रफिक.
अरे रफीक तू कब आया? तो म्हणे अरे शफीक मैं पहिले से वहा था. अरे म्हणे आता शफीकच निघला, रफीकच निघला, चला म्हणे दुसरा आणू. परत आत गेला महाराज. आता पाहिलं, ओ देखो शिवाजी पकडो. शिवाजी म्हणून पकडला. आता ये शिवाजी है, ये शिवाजी है, इसे मारेंगे. बाहेर नेलं, मशालीच्या उजाडात पाहिलं तर तो निघला जलील. अरे जलील तू कब आया? तो म्हणे अरे साले खलील मैं पहिले से वहा था. दृष्टांत बसायला फार त्रास घ्यावा लागलाय. असे यमक जुळून बसवलाय, ध्यानात ठेवा. म्हणे हा तर जलीलच निघला, द्या सोडून म्हणे. तेवढ्यात एक जण ओरडला, हुजूर अंदर तो सब शिवाजी है. सब शिवाजी है तो काट डालो सबको. आता देवाला वाटलं हे उलट झालं, सगळे मरतील. देवानं पटकन वैष्णवी माया आवरून घेतली महाराज. आणि ऐका ऐका, माया आवरून घेतली आणि देव स्वतः छत्रपती शिवाजी महाराज झाले महाराज. आणि घोड्यावर बसून देवच निघले. टाप 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 घोडा निघाला. ओ देखो शिवाजी पकडो. तसे महाराज सगळे 2000 पठाण निघाले. आणि महाराज देव पुढं पठाण माग. देव अशा ठिकाणी गेले ना, देवानं एक वन पाहिलं. कोणतं वन? देखोनी काटेरी वन. त्या वनात कुत्र्याचं पिल्लू सुद्धा शिरणार नाही असं वन पाहिलं. आता देव आहे, 140च्या स्पीडनं देव आले, त्या काटेरी वनात शिरले आणि पलीकडून बाहेर निघले. पण पाठीमाग 2000 पठाण 160च्या स्पीडनं आले होते. ते जसे आले त्या काटेरी वनात शिरले, पलीकडून निघताना सगळे नंगेच बाहेर निघले. एकाच्या अंगावर कपडा राहिला नाही बा, सगळ्यांच्या अंगात काटे भरले, रक्त निघालं. देवानं मग वाऱ्याकडे पाहिलं, वाऱ्याला आज्ञा दिली. असा वारा सुटला, ताज्या जखमा होत्या, असा दाह व्हायला लागला. आणि मग मोठमोठ्यानं ओरडायला लागले. कसे ओरडले? गुरुवर्य वैकुंठवासी मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा आम्हाला पाठामध्ये हा दृष्टांत सांगायचे. आणि वैद्य बाबा आम्हाला म्हणायचे. ते पठाण मोठमोठ्यानं ओरडायला लागले. काय? या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह, हम कहां आ गए? भगवान म्हणे तुम कब्रिस्तान आ गए, तुमच्या कबरीत बांधितो म्हणे, आता त्या बी ठेवीत नाही. आणि महाराज ते पठाण घोड्यावर बसले, पळायला लागले. देवानं घोड्यांकडे पाहिलं आणि घोड्यांना म्हटला देव, का रे घोड्या हो, अरे 2 पायाचा घोडा बसू बसू तुम्हाला किमती राहिल्या नाही म्हणे. नाही कळलं? जाऊ द्या मग, आहे का नाही. देव 2 पायाचा घोडा बसू बसू किमती राहिल्या नाही आणि हे पठाण घेऊन चालले का तुम्ही? टाका खाली पठाण. आता देव बोलेन, देवानं सांगितलं काय होणार नाही. महाराज जशी देवानं आज्ञा दिली ना, तसे घोड्यांनी आपले पुढचे पाय वर केले आणि जे पठाण दन दिशी खाली आदळले. महाराज दन दिशी खाली आदळले. आदळल्या बरोबर आता ते घोडे पठाणाच्या छातीवर पाय देऊन नाचायला लागले. ते घोडे पठाणाच्या छातीवर पाय देऊन कसे नाचले हे पण वैद्य बाबा सांगायचे. वैद्य बाबा गोड म्हणायचे. ते घोडे कसे नाचले पठाणाच्या छातीवर ऐका. वैद्य बाबा म्हणायचे, भट भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. हे कळतं का? पहा तुम्हाला काय म्हणायचे बाबा. भट भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो, घोड़ों को एक छड़ो मारो तो नीचे भटजीन ऊपर घोड़ो. विठाला विठाला मी का बोललो? जगद्गुरु तुकाराम महाराजावर आणि राजा शिव छत्रपतींवर संकट आलं होतं की नाही, पण देवानं धीर दिला का नाही? नुसता धीर नाही दिला, स्वतः देव महाराज तिथं आले आणि देवानं धीर देऊन रक्षण केलं ना. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा असंच आमचं रक्षण कर. कसं? रणी निघता शूर नपा हे माघारी, ऐशा मज धीरे राखा आता. का? देवा संसारा हाती अंतर लोदुरी, आता कृपा करी पांडुरंगा विठोबा रखुमाये. जय जय विठोबा.
जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे धीराची मागणी केली की मला धीर द्या. तसं श्री संत समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी बाबा, श्री संत गोविंद बाबा, माऊली बाबा, तुकाराम बाबा या विद्वत संतांच्या चरणी सुद्धा हीच प्रार्थना करायची की या परिवारातून आज कैलासवासी आईसाहेब शांताबाई भाऊसाहेब जाधव या मातोश्रींना जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. या मातोश्रींच्या पश्चात त्यांचे त्यांचे पती भाऊसाहेब अण्णा जाधव, 2 मुलं आहेत, आदरणीय शिवाजी भाऊ आणि पांडू भाऊ. या दोनही मुलांना या ठिकाणी धीर देऊन या प्रपंचामध्ये यांचं संरक्षण करा अशी प्रार्थना या विद्वत संतांच्या चरणी करतो. आणि या कीर्तन सेवेकरता आपण सर्व धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात. आमचे आदरणीय गणेशराव डोंगरे भाऊसाहेब, शिवाजीराजे, आदरणीय जयवंतराव गुडधे डॉक्टरही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे सुदाम देवाही या ठिकाणी आलेत, त्यांनाही धन्यवाद. किशोर भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आप्पासाहेब पाटील पवार, सरपंच माडूक सेंटर, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आलात. आमचे वाटापूरचे आप्पासाहेब मामा, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि या परिवाराला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आपल्या आईचा तर सोहळा केलात, पण गुरुवर्य देवगडच्या बाबांच्या आईचा सुद्धा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे. म्हणून परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय, आता काय होतं कधी कधी ये रिजा वळतात वापा कोरडा राहतो, आदरणीय आमचे गीताराम महाराज तुवर, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. गावातल्या प्रत्येक कार्यामध्ये उपस्थित येतात. त्यांनी सुद्धा गोड त्या ठिकाणी रामप्रभूंचं मंदिर बांधलेलं आहे, त्यांच्या वस्तीजवळच आहे. अतिशय गोड तिथं सेवा करतायत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनिटं खाली बस. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम. आज आपण ज्या कारणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत, आज खऱ्या अर्थानं ज्या माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे, त्या स्वर्गीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत शांताबाई भाऊसाहेब पाटील जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण त्यांना शेवटची भावसुमनांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. परंतु आज तसं जर पाहिलं जर गेलं, स्वर्गीय शांताबाईच नव्हे तर आपल्या सर्वांची जगन्माता म्हणजे आपल्या भागाचं भूषण प्रतिक्षेत्र देवगड, देवगडचे बाबा गुरुवर्य स्वर्गीय ब्रह्मीभूत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचं वारकऱ्यांचं अधिष्ठान असणाऱ्या स्वर्गीय सरूबाई ज्ञानदेव पेचोडे या मातेला जाऊन आज 12 दिवस झाले. खऱ्या अर्थानं आपण सर्वच वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे बाबा आणि या बाबाजींची माता म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचं मातृस्थान, त्यांच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर आपल्याच भागाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तीपारायण कारभारी महाराज झरेकर फार सुंदर बोलायचे. जय जय भास्करगिरी निर्मळ लागो नेदी वासनेचा मळ. आणि त्यांच्या मातेचं निर्गमन होऊन आज 12 दिवस झाले आणि या मातेचं निर्गमन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची आज कीर्तन सेवा आपल्या या ठिकाणी झाली, अतिशय सुंदर असं विवेचन महाराजांनी त्यांच्या वाणीतनं केलं. त्यांच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर खऱ्या अर्थानं असं म्हणावं, वाणीचं माधुर
विचारांचं ऐश्वर, वृत्तीचं गांभीर्य ज्यांच्या ठिकाणी एकवटतं ना, त्यांना मी हरिभक्ती पारायण अंकुशजी महाराज जगतापच हे म्हणेल. आपल्या संत जगद्गुरू तुकोबारायांचं संस्थानचे महंत वाणीभूषण हरिभक्तीपरायण अंकुशजी महाराज जगताप यांनी अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन सेवा या ठिकाणी केली. रण निघाला शूर या विषयावरचं चिंतन अतिशय भावनिक, सुस्पर्शी आणि माणसाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला आत्मकल्याण करण्याचं हे देणारं हे चिंतन होतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आपल्याच तालुक्याचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, हरिभक्तीपरायण आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी भेट देऊन गेले. त्याचप्रमाणे मग आपल्याच भागाचं भूषण जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती सन्माननीय सुनील भाऊ गाडाक यांनी देखील या ठिकाणी भेट दिली. त्याचप्रमाणे लोकनियुक्त सरपंच वडाळ्याचे सन्माननीय ललित भाऊ शेटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सन्माननीय ललित शेठ मोटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्रीताई मोटे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच भागाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, जनसामान्यामध्ये राहून देखील आपल्याच भागातील असंख्य मुलांना रोजगार देऊन त्यांचा प्रपंच चालवण्याचं ज्यांनी मोठं काम केलं असं वारकरी संप्रदायाचं भूषण सन्माननीय पाटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय उंडे भाऊसाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सोनईमधील व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व सन्माननीय शिवाशेठजी बापना हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराजांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या गावाचं भूषण, युवा नेतृत्व ज्यांनी आपल्या राज्यातच नव्हे तर भारतामध्ये जरी आपला डंका पसरवला, भारतीय रिग्रुपचे चेअरमन सन्माननीय संदीप भाऊ तुवर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांच्या मातोश्रींचं निर्गमन झालं असे शिवाजी भाऊ असतील, पांडू भाऊ असतील, रवी भाऊ असतील, या पांडू भाऊंचा असणारा हा मित्र परिवार सोनई, वडाळा आणि नेवासा पंचक्रोशीतून आलेले सर्वच मित्रगण, आप्त, इष्ट, सगळे सोयरे, माता भगिनी आपणा सर्वांचं जाधव कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि अजून एक महत्त्वाची विशेष सूचना म्हणजे देवगड परिसरातलं भक्त परिवार, देवगड परिवाराशी असणारं यांचं नातं आणि ह्या देवगड परिवाराचे असणारे भक्त परिवार हेही या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही देणगी या ठिकाणी या जाधव कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. मी प्रथमतः भाऊसाहेब अण्णा जाधव यांना विनंती करतो, त्यांनी या देणगीचं वाटप या ठिकाणी करायचं. आपल्याच भागातील भूषण प्रभू रामचंद्रांचं मंदिर श्री क्षेत्र रामपूर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, नवीन बांधकामासाठी या ठिकाणी या परिवाराच्या वतीनं रुपये 3100 ही देणगी. आमच्या आजी कैलासवासी नाव घेणं योग्य वाटत नाही, यांना सुद्धा तुमच्यातून आमच्यातून जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेला आहे. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा, या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अमृतमय वाणीतून, सुश्राव्य वाणीतून जीवनावर आधारित असं आपण चिंतन श्रवण केलं, असे आदरणीय हरिभक्त पारायण भागवताचार्य अंकुशजी महाराज जगताप, त्याचप्रमाणे त्यांना साथ दिली असत असे मृदुंगाचार्य, विनेकरी, पेटी वादक आणि गायनाचार्य आणि उभे असणारे सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी यांचं मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्यात आमच्या आजीबद्दल सांगायचं तर ठरलं तर आपल्याला वेळही पुरणार नाही, पण तरी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आमची आजी ही खूप म्हणजे निर्मळ स्वभावाची. जेव्हा जेव्हा आम्ही घरामध्ये असायचो तेव्हा त्यांना कधी आम्हाला आमच्या आईमधील, सासू सुनामधील कधी अंतर आम्हाला त्यांना कधी भासून दिला नाही. आमची आजी ही खूप मोठ्या पाटील घराण्यातील असून सुद्धा कधीही कुठल्या कामाची लाज न वाटू देता, परिस्थितीची लाज न वाटू देता, जीवनातील प्रपंचातील कष्टाच्या धारा आणि गरिबीच्या दुःखाचा वारा सहन करत आमच्या या परमार्थिक जीवनाला, आमच्या या पारिवारिक जीवनाला खूप मोठा आकार देऊन गेली. आमची आजी ही खूप निर्मळ स्वभाव, अगदी जशात असेल अगदी तसं ती वागायची. जेव्हा आम्ही सर्वजण रात्री जेवण झाल्यानंतर एकत्र बसायचो तेव्हा
आमची आजीचं नित्यनेम ठरल्याप्रमाणे तिचं नाम जपाच्या माळा चालू असायच्या आणि आम्ही तिला म्हणायचो कशासाठी तू एवढी देवपूजा करते, तर तिचं खूप सुंदर उत्तर असायचं. ती म्हणायची की तुझे पंजोबा म्हणायचे जोपर्यंत माणसाचं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत स्वतःचं काम स्वतःला होतं तोपर्यंतच माणसाला आयुष्य असावं. ज्या दिवशी या दोन्ही गोष्टी माणसाला होणार नाही त्या दिवशी देवानं आपल्याला घेऊन जावं यासाठी ही मी देवपूजा करते. तिथंही उत्तर आम्हाला एकदम मनाला भिडणारं असायचं. अगदी त्याच पद्धतीनं आमच्या आजीचं जीवन अनंतात विलीन झालं. त्यानंतर रात्रंदिवस कष्ट करूनही आमच्या या प्रापंचिक जीवनाला खूप मोठा आकार देऊन गेली. जन्मोजन्मी हीच आजी आम्हाला भेटावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत गुरुवर्य महंत तपोनिधी तेजोनिधी शांती ब्रह्म मर्यादा पुरुषोत्तम गुरुवर्य बाबाजी आणि गुरुवर्य स्वामीजी यांच्या चरणावरती लीन होऊ, महाराज आपल्याही चरणावरती लीन होऊ, त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्याही चरणावरती लीन होऊ परमेश्वराकडे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी प्रार्थना करतो की आमच्या आजीला मोक्ष मिळावा आणि जन्मोजन्मी आजीच्या सहवासात आम्हाला तीच आजी हवी असं मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि शेवट आजी म्हणजे काय सांगून जातो. आजी म्हणजे प्रेमाची माय, आजी म्हणजे दुधावरची साय, आजी म्हणजे वडिलांची माय, आजी म्हणजे नातवंडांची लाडकी आई, आजी म्हणजे बालपणीच्या मोठेपणाची सोबती आहे, आजी म्हणजे प्रत्येकाला लाभलेलं भाग्य आहे, आजी म्हणजे दिलेली एक आयुष्यभराची एक साथ आहे. आणि शेवट आयुष्यात जी आपल्या सोबत असताना जिची किंमत कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही ती म्हणजे आजी. आम्हाला जर कोणी जर विचारलं तर तुमच्या आजीनं तुमच्यासाठी काय केलं तर आम्ही गर्वाने आणि अभिमानाने सांगू आमच्या आजीनं आमच्यासाठी प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सुसंस्कृती आणि माणुसकी ह्या सर्व गोष्टी आम्हाला दिल्या आणि एवढ्या कमी वयामध्ये आमच्या सारख्या नातवंडांना एक पारमार्थिक जीवनाचा एक आकार देऊन गेली. याच्यापेक्षा आमचं भाग्यही असू शकत नाही. एवढं मी बोलून माझे शब्द थांबवतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आत्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमद द्यावे पसायदा नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पढो मैत्र जीवांचे दुरितांचे ते निर्धावो विश्व स्वधर्म सूर्य पहावो जो जेवणशील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान दिहाडी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्प करूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयी रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगो नीतीही लोकी भजितो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये दृष्ट्वा दृष्ट विजये होवा विजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो एने बरे ज्ञान देवो सुखिया जाहला एने बरे ज्ञान देवो सुखिया जाहला एने बरे ज्ञान देवो सुखिया जाहला. हरि ओम शांती शांती शांती.